त्याच वेळात मरीन ड्राईव्हवर पोहोचणार आहे आणि टीम इंडियाच्या स्वागतासाठी सध्या सगळेच मुंबईकर या ठिकाणी जमलेले आहेत। कधी एकदा टीम इंडिया या ठिकाणी दाखल होते असं सगळ्याच चाहत्यांना झाले। हे चॅम्पियन्स आज मुंबईत दाखल झाले। तब्बल 3 दिवसांनंतर हे चॅम्पियन्स आज मुंबईमध्ये दाखल झालेले। 29 तारखेला हा सामना आपण जिंकलो, मात्र त्याचं सेलिब्रेशन आजतागायत होतं आणि पुढेही होणार आहे, कारण या क्षणाची वाट पाहण्यासाठी आपल्याला 17 वर्ष वाट पाहावी लागलेली आहे। 17 वर्षांनंतर हा क्षण पुन्हा एकदा आपण अनुभवतोय। तर सगळ्याच खेळाडूंचं स्वागत सध्या या मुंबईकरांकडून केलं जात आहे। क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। फक्त मुंबईकरच नाही तर कानाकोपऱ्यातून आज लोक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। या विजयी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत। ओपन डेक बस खास बनवण्यात आलेली आहे। गुजरातमधून ही बस मागवण्यात आलेली आहे आणि या बसमधून टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह विजयी रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय ही मरीन ड्राईव्हवरची आहेत। किती प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली आहे आणि अभिमानानं फडकत असलेला आपला तिरंगा आपण या ठिकाणी पाहतोय। तर दुसरी दृश्य थेट आहे मरीन ड्राईव्हवरची, ज्या ठिकाणाहून ही विजयी रॅली निघणार आहे। मात्र मरीन ड्राईव्हचा हा सगळा परिसर जो आहे तो अशा प्रकारे फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तसंच अनोखं असं दृश्य संपूर्ण या परिसरामध्ये विशेष लाइटिंग देखील करण्यात आलेली आहे। तर क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला आलेलं उधाण या ठिकाणी आपण पाहतोय। काही वेळातच आता टीम इंडियाला घेऊन येणारी बस या ठिकाणी पोहोचणार आहे आणि विजयी रॅलीला सुरुवात होईल। क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला किती उधाण आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहतोय। तर इतकी प्रचंड गर्दी झाली आहे की आता लोकांनी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाऊ नका असं आवाहन त्यांना केलं जातंय। तर टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह मुंबईमध्ये दाखल झाली आहे आणि पुढच्या काही क्षणात टीम इंडिया मरीन ड्राईव्हवर वानखेडेवर एका स्पेशल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक वानखेडे स्टेडियममध्ये तर आहेतच, मात्र वानखेडे स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरात देखील जमलेले आहेत। कधी एकदा टीम इंडियाची ही स्पेशल बस या ठिकाणी येते असं प्रत्येकाला झालंय। ही पहिली दृश्य आहे ज्यावेळी एअरपोर्टमधून ह्या स्पेशल बसने टीम इंडिया निघाली पश्चिम द्रुतगती महामार्गावरून। त्यावेळची हातात वर्ल्ड कपची ही ट्रॉफी धरून हार्दिक पंड्या फ्रंट सीटवर बसलेला आहे। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी रॅली निघणार आहे। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची ही मिरवणूक निघणार आहे। 17 वर्षांनंतर पुन्हा तोच अनुभव, तोच उत्साह आणि तीच मजा सगळे मुंबईकर अनुभवणार आहेत। अगदी दुपारपासूनच हाती तिरंगा झेंडा हाती घेऊन मुंबईकर हे रस्त्यावर उतरले आणि रस्त्याच्या दुतर्फा सध्या गर्दी केली। अंधार पडत चाललेला आहे, मात्र गर्दी जी आहे ती वाढतच चालली आहे। तर मरीन ड्राईव्हची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर रात्रीच्या वेळेची मुंबई एक अनोखी भासत असते, तर तसं हे दृश्य सध्या आपल्याला मरीन ड्राईव्हवर पाहायला मिळतं। हा परिसर सुट्टीच्या दिवशी असाच गजबजलेला असतो, मात्र आजचं दृश्य वेगळं आहे। या परिसरामध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे। ती टीम इंडियाला या ठिकाणी चेअर करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी लहान मुलांपासून ते महिला, तरुणी या ठिकाणी, तसंच तरुण सगळेच मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। जातोय तर काही ठिकाणी मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या जात आहेत। गेल्या कित्येक तासांपासून क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर प्रचंड या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। तसंच गर्दी नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस आयुक्तांना देखील फोन केलाय। त्यानंतर इथे बंदोबस्त आणखी वाढवण्यात आलाय। सध्या सगळ्यांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। कधी एकदा ही विजयी रॅली सुरू होते याची सगळेच जण वाट पाहत आहेत। टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। आता टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरात येणार आहे, त्यानंतर मरीन ड्राईव्ह परिसर ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी रॅली निघणार आहे। ही 1 किलोमीटरची विजयी रॅली असणार आहे, मात्र या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि वानखेडे स्टेडियममध्ये देखील त्याच लाखोंच्या संख्येने सध्या लोक जे आहेत ते जमा झालेले आहेत।
तर मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतो. आज दुपारपासूनच चाहत्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि आता साधारणतः 7:30 वाजलेले आहेत, तरीही लोकांची गर्दी या ठिकाणी कमी झाली नाही. उलट ऑफिसेस सुटल्यानंतर आणखी गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे. आणि पुढच्या काही क्षणामध्येच आता टीम इंडिया या ठिकाणी दाखल होईल आणि विजयी मिरवणुकीला सुरुवात देखील होणार आहे.